महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल सध्या आमच्यासोबत आहे। हर्षवर्धनजी, आज राहुल गांधी मुंबईत येणार आहेत, त्यांच्या सत्र न्यायालयात सुनावणी आहे, कसं बघतात? काय त्यांच्यावर जे आरोप लावले गेले त्याच्यावर काय सांगितलं? कोर्टाचं काम करेल। राहुल गांधींनी जे बोलले ते जेव्हा पटलावर येईल तेव्हा प्रत्यक्ष पुरावे ठेवण्याची आणि ऐतिहासिक तथ्य ठेवण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर सत्य इतिहास हा लोकांपुढे येणार आहे। कोण माफीवीर होतं, कोण शूर होतं, कोण बलिदान कोणाचं मिळालं आणि कोण जे आहे हे मुघलांसोबत, इंग्रजांसोबत आणि स्वातंत्र्याच्या विरोधात कोण होतं याचा आपसूक पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे भारताच्या एकंदरीत जे सार्वजनिक सामाजिक समज ही दुरुस्त करण्याकरता या केसचं महत्त्वपूर्ण एक भूमिका आहे आणि आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही केस बोर्डावर यावी जेणेकरून राहुलजींना आपली बाजू मांडता येईल। पण राहुलजी जे वक्तव्य केलं होतं भाषणाच्या दरम्यान त्याच्यावर तुमची काय सांगणार आहे? जे वक्तव्य ते खरं होतं का? नाही, वक्तव्य काय होतं, खरं होतं काय म्हणाल, आता हा न्यायालयीन मामला आहे आणि न्यायालयाला न्यायालयाचं काम करू दिलं पाहिजे। तुम्ही नवीन जामीनदार आहात, काय अपेक्षा आहे कोर्टाकडून आज? नाही, हा बघा, कोर्टातल्या संदर्भामध्ये अधिक काही वेगवेगळ्या टिप्पणी करण्याची आवश्यकता नसती। कायद्याला कायद्याचं काम करू द्या, एवढंच मी या निमित्ताने म्हणा। भाजपने असा इशारा दिला आहे की जर राहुल गांधी मुंबईत आले तर त्यांना सडोतर उत्तर देणार आहेत आम्ही। भारतीय जनता पक्ष हा धमकी देण्यामध्ये आणि पाठीत वार करण्यामध्ये तो बहादर आहे। राहुल गांधी न घाबरणारे आहे, बेखौफ बेडर आहेत। कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जो माणूस पायी चालत गेला त्यांना घाबरवण्याचा शहाणपणा हा भाजपने न केलेला बरा। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या महापौर न झाल्याने काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते नाराज आहे असं माहिती येत आहे। चंद्रपूरमध्ये उभाटामुळे आमचा महापौर होऊ शकला नाही हे त्यातलं सत्य आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये 17 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली होती, त्याच्यावर आता राजकारण नाशिकमध्ये 17 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली होती, त्याच्यावर आता राजकारण केले जात आहेत, काय प्रतिक्रिया? त्यामध्ये सखोल चौकशी करावी, तपास करावा आणि सत्य जे आहे ते लोकांपुढे आणावं। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।